नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि बाजारामध्ये उन्हाळी फळं किंवा कैऱ्या, कच्च्या आणि कडक कैऱ्या यायला लागलेल्या आहेत. त्या पाहून तोंडाला पाणी सुटतं. मग त्या भेळेमध्ये घालायच्या किंवा त्याचं लोणचं करायचं किंवा त्याचा मोरांबा करायचा, असे विविध प्रकार आपण घरी पण करत असतो आणि त्याची फर्माईशी करत असतो. तर आज कच्च्या कैरीचे 2 प्रकारचे टक्कू मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं साहित्य आपण आधी बघूया. हे 2 प्रकारचे टक्कू जे आहेत त्याच्यामध्ये कैरी मी तोतापुरी हिरवी कडक कैरी वापरली आहे. तोतापुरी कैरी वापरण्याचं कारण असं आहे की ती थोडी गोडसर असते, जास्त आंबट नसते आणि आमच्याकडे खूप आंबट कैरीचा टक्कू किंवा लोणचं आवडत नाही. त्याच्यामुळे तोतापुरी कैरी मी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून जाडसर किसून घेतली आणि एका प्रकारचं लोणचं आधी आपण जे टक्कू करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते की हे मी 1 वाटी घेतलेला आहे. हा कैरीचा किस जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोणच्याचा मसाला 1 चमचा लागेल. त्याच्यानंतर 1.5 चमचा आपल्याला गूळ पावडर लागेल, चवीप्रमाणे मीठ लागेल आणि फोडणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तेल, मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे. ती फोडणी आपण करून घ्यायची आणि दुसऱ्या प्रकारचा जो टक्कू आहे त्याच्यामध्ये आपल्याला मी अर्धी वाटी कैरीचा किस घेतलेला आहे. त्याच्याबरोबर मी हे जे पांढरे कांदे असतात, हे आमच्या नागपूरला तर खूप मोठे मोठे सुद्धा मिळतात, पण या साईडला अशी माळ मिळते त्या कांद्यांची, तर ती घेऊन यायची आणि त्यातले 3-4 कांदे मी चिरून घेतलेले छोटे छोटे. तर ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे प्रमाण. तर जो दुसरा प्रकार आहे कैरी कांद्याचा टक्कू, त्याच्यामध्ये हा कांदा चिरून घेतला आणि ही कच्ची कैरी किसलेली आहे अर्धी वाटी. त्यात थोडी साखर लागणार आहे, मीठ लागणार आहे, हिंग लागेल आणि कच्चं शेंगदाणा तेल ते कच्चंच घालायचं आहे त्याच्यामध्ये. एवढंच आपल्याला लागणार आहे आणि थोडंसं तिखट. तर आता आपण हे सगळं मिक्सिंग वेगवेगळं करून घेऊया. आता आपण कैरीचा टक्कू याचं जे साहित्य बघितलं, तर त्यातला जो एक प्रकार आहे त्याच्यासाठी आपल्याला फोडणी लागणार आहे, ती मी करून घेते. छोटी कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडं तेल घालून घेते. साधारण पाव वाटी तेल आहे. थोडी मोहरी घातली मी याच्यात आणि तडतडायला लागली की गॅस बंद करायचा. आणि थोडंसं 2 चिमूट मी हिंग घातला याच्यामध्ये. आता ही फोडणी कंप्लीट थंड करायची आणि मग आपल्याला टक्कूमध्ये घालायची. आता आपण ही जी किसलेली कैरी आहे ही आपण या बोलमध्ये काढून घेतली. त्याच्यामध्ये हा लोणचं मसाला मिक्स केला, गूळ पावडर घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचं याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण फोडणी करून घेतली आणि ती थंड करून घेतली आहे मी. ती गरम घालायची नाही, ती थंड करून घालायची. तर हे छान मिक्स झालेला आहे हा टक्कू आता. आणि याच्यामध्ये ही फोडणी घालायची. का सुंदर सुगंध येतोय त्याचा. हे थोडा वेळ साईडला ठेवून दिलं की यातली गूळ पावडर छान मिक्स होते. त्याला थोडंसं पाणी पण सुटतं. फक्त हे थोडंसं फ्रीजमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. हे 2-3 दिवसातच संपतं. त्याच्यामुळे घट्ट झाकण असलेली बरणी घ्यायची आणि त्याच्यात हे काढून घ्यायचं. फार सुंदर लागतो हा टक्कू चवीला. हा आमच्याकडे नागपूरला माझ्या सासूबाई वर्षानुवर्ष करतात. हा एक प्रकार झाला. आता मी दुसरा दाखवते. आता हा दुसऱ्या प्रकारचा जो टक्कू आहे हा कैरी आणि कांदा असा टक्कू आहे. तर आपण त्याचंही मिक्सिंग करून घेऊया.
त्याच्यामध्ये आता कैरी काढली, आता आपण चिरलेला कांदा त्याच्यात घातला आहे. या कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये याला चवीला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मीठ घ्यायचं, थोडी चवीला साखर घ्यायची, थोडं तिखट घालायचं, लाल तिखट, आणि 1-2 चिमूट हिंग घालायचं. आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल मात्र शेंगदाण्याचंच लागतं. ते तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही साधारण 1-2-3 चमचे घालू शकता. मिक्स करून घेऊया. आमच्याकडे खूप तिखट आवडत नाही, त्याच्यामुळे मी अगदी थोडं तिखट घातलं आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त जसं पाहिजे तसं घेऊ शकता. आता हे छान मिक्स झाले. हा कैरी कांद्याचा टक्कू झालेला आहे आपला तयार. आता आपण याचं टेस्टिंग करूया, कसं झालं आहे बघूया. तर असे हे 2 प्रकारचे टक्कू आपले तयार आहेत. मी याचं टेस्टिंग करून बघते कसे झालेत बघते. मस्त झालाय, चटपटीत, आंबट गोड, खूप छान. आणि फोडणीची चव पण छान लागली आहे त्याला, परफेक्ट. आणि हा कैरी कांद्याचा आहे, हा माझा विशेष आवडता आहे. मला लहानपणची एक आठवण शेअर करावीशी वाटते. मी जेव्हा शाळेत शिकत होते तेव्हा माझी आई पण जॉब करायची आणि वडील पण, दोघंही जण उशिरा यायचे संध्याकाळी. तर मी माझ्या भावाला घेऊन 5-5:30 पर्यंत घरी आलेले असायचे. 4:30ला शाळा सुटायची. तर आईने हा टक्कू उन्हाळ्यात करून ठेवलेला असायचा. आम्ही पेपर वगैरे देऊन आलेलो असायचो आणि पोळ्या जास्तीच्या करून ठेवलेल्या असायच्या. तर हा टक्कू फ्रीजमधनं काढायचा, मस्त त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल घातलेलंच असायचं. तर हा टक्कू, गुळतूप आणि पोळ्या हे आमचं संध्याकाळचं खाणं असायचं. तर ही इतकी सुंदर आठवण आहे आपल्या लहानपणच्या आठवणींशी, किंवा कित्येक आठवणींशी जनरली खाद्यपदार्थ निगडीत असतातच. तर अशी मी एक आठवण तुमच्याशी आज शेअर केली. तर हा टक्कू कसा झालाय बघते. अप्रतिम, खूप सुंदर झालाय. हा टक्कू मला जास्ती आवडतो. याच्यामध्ये एक त्याच्यात फोडणी नाही आहे, गूळ नाही आहे, थोडीशी साखर आहे, मीठ, तिखट, याच्यामध्ये लोणचं मसाला सुद्धा नाही आहे, आणि मुख्य म्हणजे शेंगदाण्याचं तेल. आणि तेल हे शेंगदाण्याचंच पाहिजे, कारण त्या तेलाला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद असतो. तर ते नक्की घाला. आणि हे दोन्ही प्रकारचे टक्कू तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला हे टक्कूचे प्रकार कसे वाटले हे माझ्यापर्यंत नक्की पोचवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.